महायुतीत जाण्याबाबत योग्य वेळी बोलले असं राज ठाकरे बोलले। तिकडे जयंत पाटीलने देखील भाजप प्रवेशाच्या सगळ्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे। कुणी कुठे जाण्याचा प्रश्नच नाही, मी कुणाच्याही संपर्कात नाही, मला भाजपची ऑफर नाही, असं जयंत पाटीलने स्पष्ट केलं। शरद पवार गटातील एक ज्येष्ठ नेता येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा दिवसभर सुरू होती। काही नेत्यांनी तर जयंत पाटलांचं नाव देखील घेतलं होतं, मात्र त्या केवळ अफवा असून आपण कुठेही जाणार नसल्याचं स्पष्टीकरण खुलासा जयंत पाटलांनी केलेला आहे। दरम्यान जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार आमच्या संपर्कात नाही, पण उद्या काय होईल हे सांगता येत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। ते नागपूरमध्ये बोलत होते। आता हा प्रश्न तुम्ही पुढे विचारला पाहिजे त्यांना, तुम्ही माझ्यावर का अन्याय करताय? असं स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की त्यामुळे भूकंप होईल। तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत। जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही, त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोलले आहे। मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं, पण आमच्याकडे आमच्या विचारावर, आमच्या विचारधारेवर, आमच्या पक्षामध्ये जी काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्यांना पक्षात घेऊ।